ठाकरेंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आलं। हा जाहीरनामा म्हणजे कॉपी पेस्ट असल्याचं अमित साटम यांनी सांगितलं। तर उद्धव ठाकरेंनी 25 वर्षात मुंबई पालिकेतील देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। तर आशिष शेलारांनीही ठाकरेंच्या वचननाम्यावरून त्यांना कसं लक्ष केलं ते आपण पाहूया। 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G 3G 4G कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे। सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे। परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। माझा त्यांना थेट सवाल आहे की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आता आपण नमूद करताय, परंतु 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य करताना या केल्या का नाहीत, हा आमचा त्यांना सवाल आहे। त्यामुळे आता आपण ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या 25 वर्ष काय आपण काय झोपा काढत होतात? नाही, झोपा काढत नव्हते। दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या नंतर 5% ते हिशोब करत होते आणि त्यामुळे दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5%वर जे जगतात ते आज मराठी माणसाच्या गप्पा आम्हाला शिकवतात। या दोघांनी दिलेला वचननामा त्याचं नाव त्यांनी बदलावं असं माझं म्हणणं आहे। तो वचननामा नाही, अपचननामा आहे। न पचनी पडणाऱ्या गोष्टी आहेत। बरं, मग आता या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय, 12 महिने नाले सफाई करू, मग 25 वर्षात का नाही केली? उद्धवजी उत्तर देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।